नमस्कार, साथी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण मलवडी या गावामध्ये आहोत आणि मलवडी या गावामध्ये मलवडीतील नागरिकांनी खूप मोठं भव्य असं बैलगाड्या शर्यत असं नियोजन केलेलं आहे। तर कशा पद्धतीचं नियोजन असेल तर आपण येथील सर्व काही नागरिक आहेत या नागरिकांकडून आपण जाणून घेऊयात। प्रथमतः दादा आपलं नाव सांगा। सदाशिव सोनबा बिचुकले। बिचुकले साहेब, आपण झेंडा पंच म्हणून इथं काम करणार आहात या मैदानामध्ये, तर कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे मैदानाचं आपण सांगा। या मैदानाचं चांगल्या पद्धतीचं नियोजन राहणार। चांगलं नियोजन असणार आहे। हां. तर किती गाड्या येतील आपल्या मैदानामध्ये काय सांगू या शकता? अंदाजे 300-350 गाड्या येतील। 350 गाड्यांचं नियोजन आहे। हा त्यानंतर पाणी वगैरे हे सर्व चांगलं बैलांना नियोजन असणार आहे। पाण्यात आम्ही 2 टँकर आणणार आहे। पाण्याची सोय तेवढीच, बाकी सोय इकडे पाण्याची अलीकडे पलीकडे नाही। काय नियम अटी असतील बैलांना काय सांगू शकता आपण? आता नियम अटी असे असणार की शासनाच्या नियमाप्रमाणे आपले त्याच अटी राहणार। आपल्या सोबत आहेत उद्योगपती डॉक्टर संतोष कारंडे साहेब, आपल्या प्रेक्षकांना सांगा की या बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसाचं कसं स्वरूप असणार आहे? शर्यत ही 9 तारखेला आहे, 9/5/2024 रोजी सकाळी 9 वाजता मैदान चालू होणार आहे। आणि मैदानासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 2 व्हीलर गाडी, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 41,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000 रुपये, पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 रुपये, 6वा क्रमांक आहे 7,000 रुपये, 7वा क्रमांक आहे 6,000 रुपये, 8वा क्रमांक आहे 5,000 रुपये आणि 9वा क्रमांक आहे 3,000 रुपये। आणि प्रत्येक नंबरला ढाल हे बक्षीस देण्यात येणार आहे। 2 ढाली प्रत्येक नंबरला 2 ढाली, कारण 2 बैल असतात, एकाला एक दिली तर एक बैल पैरानेच आलेला असतो, त्याच्यामुळे दोघांनाही एक ढाल देण्यात येणार आहे। श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त मलवडी गावामध्ये भव्य असे बैलगाडीचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्यासाठी सकाळी 9 वाजता मैदान चालू होणार आहे आणि मैदानामध्ये सर्व बक्षीस हे सर्वांची बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा संध्याकाळी होणार आहे। तरी सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे अशी आमची गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे। मैदान हे 9 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता चालू होणार आहे आणि पूर्ण 9 फाट्या आहेत। कटनाचं रान आहे पूर्ण वासरांना पळायसारखं आणि फाट्यांच्या मधलं अंतर 14 फुटाचं आहे आणि निकाल ह्यो बैलाचा जो अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल। अजून सुट्टीला बी पट्टी टाकलेली आहे। सुट्टीच्या पुढं जो बैल सुटल किंवा सुट्टी मेकरचा पाय असेल त्या गाडी निकालास पात्र नसणार आणि मारहाण किंवा जर बैलाचा शेपट चावला ड्रायव्हरनं तर 2 ते 3 गट होस्तोवर त्याच्यावर ऑब्जेक्शन राहील आणि त्या ड्रायव्हरला ह्या मैदानात परत गाडी हाणून दिली जाणार नाही कुणाचीच। एवढं नियोजन आहे। मैदान 9 वाजता चालू होईल। अजून लॉबी टच जो बैल एक बैल आणि एक बैला चाक म्हणजे छकड्यात चाक दुसऱ्या चाकुरीत गेलं तरच गाडी बाद होईल। तास बदल जर गाडी तासाला चिटकून पळाली किंवा तासात टांगा पळाला तरी काही लॉबी होणार नाही। गाडी जोपर्यंत एक बैल आणि एक टांग्यात चाक बाहेर जात नाही तोपर्यंत गाडी लॉबी नाही आणि जो बैलाचा अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल आहे। जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्या। पल्ला ह्या 750 ते 750 फूट पल्ला आहे आणि थांबण्यासाठी पुढं पूर्ण पटांगण नाही, आसपास कुठलीही अडचण नाही, विहीर नाही, काय नाला नाही, काही नाही। नमस्कार, मी पंढरनाथ बिचुकले। भैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत, एक आदत व एक दुसा असा बैलगाडा शर्यतीचं नियोजन 9 मे 2024 रोजी स्थळ मलवडी विठ्ठलराव या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा शौकीरांनी याचा लाभ घ्यावा। मैदान हे शासनाच्या नियमानुसारच राहील। त्याचबरोबर मैदानी सकाळी 9 वाजता पहिला फेराबरोबर चालू होईल, याची सर्वांनी नोंद घ्या। महाराष्ट्रातील सर्व शर्यती बांधवांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा हीच नम्र। त्याचबरोबर साथी न्यूज 11
याही चॅनलवरती हे मैदान लाईव्ह आपल्याला दिसणार आहे. सर्वांनी याचा आनंद घ्या. आत्ताच भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं बैलगाड्या शर्यतीचं मैदान या ठिकाणी आयोजित केलं आहे. आता बऱ्यापैकी माहिती सर्वांनी आमच्या सहकारी मित्रांनी किंवा आयोजक मंडळींनी सांगितलीच आहेत. तरीसुद्धा काही अटी शर्तींचं या ठिकाणी शासनाच्या नियमांना अधीन राहून आपण हे मैदान पार पाडायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी सुसज्ज असं बैलांना किंवा छकडा मालकांना थांबण्याचं आयोजन या ठिकाणी सुसज्ज मैदानात केलेलं आहे. भव्य दिव्य ग्राउंड या ठिकाणी आपणाला पाहायला मिळणारच आहे. तसेच या ठिकाणी आपल्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत असं आयोजकांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. भैरवनाथ यात्रा उत्सव हा मागील कित्येक दिवसापासून चालू होता. या ठिकाणी भव्य दिव्य अशा शर्यतींचं नियोजन केलं जायचं, परंतु मागील काही कालावधीमध्ये शासनानंच याच्यावरती बंदी घातली. तेव्हापासून हे मैदान बंद करण्यात आलं होतं. त्यालाच अधीन राहून काही युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ, मलवडीतील यात्रा नियोजित कमिटीने या संधीचा लाभ घेऊन यावर्षी भव्य दिव्य असं गाडी मैदान भरवण्याचं नियोजन केलं आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण काही दिवसामध्ये पुढील 2-4 दिवसामध्येच 9 मे 2024 रोजी याचा आपण थेट असं प्रक्षेपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी एकंदरीत 9 फाट्यांचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व शासनाच्या नियमाला अधीन राहूनच व बैलगाडा शर्यतीला जे नियम अटी लागू आहेत याला अधीन राहूनच हे मैदान पार पाडलं जाईल अशी सर्व शौकीनांनी नोंद घ्यावी. हे ज्या मोकळं मैदान या ठिकाणी गाड्यांचं सर्व पाण्याचं वगैरे नियोजन इथे एक टाकी लावण्यात येईल आणि इथे एक टाकी लावण्यात येईल. सुसज्ज अशा फाट्या केलेल्या बरं का या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. या पद्धतीने सर्व फाट्या केलेल्या, त्यामुळे बैलगाडी मालकांना किंवा बैलांना कोणताही त्रास होणार नाही ना. नाही होणार, त्याची दखल घेतलेलीच आहे. कुठं काय खड्डे वगैरे होते ते सगळं JCBने लेवल केलेलं आहे. चांगले शासनाच्या नियमाला अधीन राहून कोणालाही अडचण येणार नाही, कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. घेणारच आहे. पंच कमिटी ही त्याचं आधीच नियोजन केलेलं आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सावलीचा नियोजन मंडप आपल्या या साईडला असणार आहे, पहा इकडे या साईडला नाही का. थोडा केलेला आहे मंडप. सुसज्ज अशी बॅरिकेड 300 फूट साईडला लावण्यात येणार आहे. या ठिकाणी महत्वाचं म्हणजे सांगायचं राहिलं, या ठिकाणी कोणत्याही बैल मालकावर अपमान, बैलावरती अन्याय होणार नाही त्यासाठी या ठिकाणी स्क्रीनचा वापर केला जाणार आहे. स्क्रीनद्वारे सर्व निर्णय घेतले जातील आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांपासून त्रास होणार नाही त्यासाठी पूर्ण मैदानात बॅरिकेड लावलं जाणार आहे. हे एक महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणची. धन्यवाद. या अशा पद्धतीनं फाट्या बनवल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. एकदम प्लेनमध्ये फाट्या बनवलेल्या आहेत, खड्डे खुड्डे नाहीत. जरी मारण असलं तरी ट्रॅक्टरने एकदम चांगल्या पद्धतीने लेवल केली जात आहे. शेपटाला चावा घेऊ नये किंवा कोणत्या फाटीला जर असं झालं मारहाण करू नये, त्या गाड्या बाद या सर्व गोष्टींना आम्ही अधीन राहणार आहोत. संपला दुसरा प्रश्न सांगणारा सोपं